कुठल्या प्रकारे एकी चुकी न करता अतिशय अचूक ज्यांच्या माध्यमातून गुणलेखन करण्यात आलं या स्पर्धेचं. त्याचबरोबर आमचे सर्व ऑफिशियल्स पंच एपी पॅनलचे रवी सर असतील, त्याचबरोबर आमचे घेतोय सुबोध गाडी सर असतील, तसेच शिंदे सर असतील, केणी सर असतील, या सर्वांचं पुन्हा एकदा मी आयोजन कमिटीच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद बोलतोय की आपण सलग 2 दिवस पंच म्हणून जी कामगिरी पार पाडली आहे त्यासाठी आपल्याला हेड्स ऑफ असेल. कुठल्या टीमचा प्रणव? त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जात आहे युवी चॅलेंजरचा वंडर बॉय प्रणव साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कॉंग्रॅच्युलेशन प्रणव, जायचंय टॉस बॉक्स मध्ये आणि आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. प्रणव ज्यांनी बॅटिंग देखील चांगली केली, ज्यांनी गोलंदाजी देखील चांगली केली आणि त्या 200 रुपयाचं पारितोषिक द्यायचंय. 200 रुपयाचं पारितोषिक आपण द्यायचंय. साहिल 200 रुपयाचं पारितोषिक द्यायचं प्रणवला. त्यांनी विकेट्स घेतली होती त्यामुळे ते पारितोषिक आपण सुपूर्द करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. चला दोन्ही संघांचा 12वा खेळाडू 12th मॅन आलेत का? त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाते सन्माननीय प्रमुख पाहुणे सचिन गांधी यांच्या शुभ हस्ते दिलं जाते हे प्राइज. एकदा जोरदार टाळ्या पण वाजूया प्रणवसाठी. काय मॅच झाली, अतिशय अशाच मॅच बघण्यासाठी आमचे प्रेक्षक गर्दी करतायत. मित्रांनो आपण कुठेही जाऊ नका, थोड्या वेळात आपल्यासाठी जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. जेवण करून झाल्याशिवाय आपण कोणी इकडनं जाणार नाहीये. त्याचबरोबर अंतिम सामना झाल्याशिवाय इथून कोणीही जाणार नाहीये ही देखील आपण दखल घ्यायची आहे, कारण की महत्वाची स्पर्धा आहे. मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग 2025 पर्व पहिलं आहे. तुम्ही सर्वांनी मिळून ही स्पर्धा आयोजित केली आहे. सर विनंती असेल मॅचला सुरुवात करायची आहे आणि अतिशय देखणं स्वरूप आपण पाहतोय स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामुळे आम्ही आपल्याला विनंती करतोय की आपण स्पर्धा सोडून मैदान सोडून कुठेही जाऊ नका, स्पर्धेचा आनंद घ्या. उर्वरित फक्त 2 मॅच आहेत. त्यानंतर विनंती असेल दोन्ही संघांना अनिकेत मंडलूंनी जर कॅच पकडली तर अजू गिन्नल यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिलाच बॉल खोलवा टप्प्यात टाकलाय. ऑन साइडला मात्र खेळाडू आहे, क्षेत्ररक्षण करतोय, बॉल गॅदर करतोय. एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते.
चला पुन्हा आपण जातोय मैदानाकडे. एक टेक्निकल इश्यू झाला होता आमच्याकडे आमच्या साऊंड सिस्टीम मधून, त्यामुळे आम्ही थांबले होते. तो इश्यू सॉल्व्ह झालाय. पुन्हा आपण जातोय मैदानाकडे. मॅच क्रमांक 3 क्वार्टर फायनलचा सामना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 जर पाहिलं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थातच 5 ही धावसंख्या पाहायला मिळते. विकेट जर पाहिला एका विकेटची सुरुवात झाली ते म्हणजे इस्माईल बाद झालाय अल्फा या संघाचा. त्यानंतर बॅटिंग मार्कवरचा पाहिलं ताबीज आणि सलाह हे दोन बॅटर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरचा पाहिला बॉलर जुनेदने मात्र आता चांगली सुरुवात केली आहे. त्याने नाणेफेक जिंकल्या सांगितलं की मी नक्कीच जितक्या होईल तितक्या कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करीन, परंतु प्रयत्न तो किती सफल राहतोय ते देखील आपल्याला पाहायचं आहे. डाऊन द लेग साइड बॉल टाकला जातोय. पंचांनी मात्र संध्याकाळच्या रात्रीच्या सत्रामध्ये पंचांचे दोन्ही हात समांतर पाहायला मिळत आहेत. येते धाव अवांतर, एकेरी धाव धाव फलकावरती लागली जाते. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 6. चार बॉलचा खेळ झाला. विनंती असेल टीम मीटिंग कमी करायची. टीम अल्फा म्हणतोय, माफ करा, टीम रामपेट प्रॉपर्टीज टीम मीटिंग कमी करायची. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. विनंती असेल आपल्याला. 4 बॉल झाले, धावसंख्या झाली ती 5. एक वाईड आलाय. पुन्हा स्विच हिट केलंय. खेळाडू नाहीये. बॉल जाईल जर वन बाउन्स दंडन करत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. हाय अँड सम डाऊन द ग्राउंड चौकार पाहायला मिळतोय. सुरुवात मात्र ताबिशने देखील केली आहे. तो देखील थांबणार नाहीये. प्रयत्न दोन्ही संघांकडनं चालू आहेत. कधी इकडून कधी तिकडून. साहिल पारितोषिक दिलं का 200 रुपयाचं? चला जाऊया. 5 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्येत बदल, धावसंख्या पाहिली तर 9 ही पाहायला मिळते. पुन्हा खोलवा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने उडवल्या बॉलला प्रयत्न केले जात आहेत, परंतु बॉल जाईल पुन्हा सरळ ऑन साइडला येतोय. जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. 4 धावा. षटक क्रमांक पॉवर प्लेचं षटक संपलं जात आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर अतिशय चांगल्या प्रकारे सुरुवात केली आहे. ताबिशने मात्र आता हल्ला बोल करायला सुरुवात केली आहे. सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तो देखील बॅटर थांबला नव्हता. 3 बॉल त्याने आउट ऑफ द पार्क मारलेत. 3 षटकार टोकलेत. एक स्विच हिट षटकार देखील पाहायला मिळाला. मात्र ताबीज भरपूर क्रिकेट खेळलाय टेनिस बॉल विश्वामध्ये आणि ती क्षमता आहे त्याच्याकडे आणि त्याचाच तो पुरेपूर फायदा घेतोय. हाईट आहे, चांगलं क्रिकेट खेळलाय, जाणतो क्रिकेट, अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया षटक क्रमांक 2 कडे पाहूया. गोलंदाज कोण आलेत? कुशल. गोलंदाजी मार्कवरतीचा पाहिलं कुशल पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं षटक, संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी येतात कुशल. कारण की 4 षटकांचा सामना आहे आणि पाहूया. पहिला नाणेफेक जिंकलं होतं रामपेट प्रॉपर्टीज या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. चला जाऊया. राईट आर्म ओव्हरने मारा करेल. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करताना पाहतोय. डीप ओव्हरच्या खेळाडूला थोडंसं व्ही शेप मध्ये आणण्याचा प्रयत्न आहे, परंतु इथे जर पाहिला बॅटर जर पाहिला सलाह त्यांनी देखील सकाळच्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी केली होती. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू आहेत डीप मिड विकेट वरनं खेळाडू येतील, बॉल पकडतील. तत्पूर्वी जर पाहिला येस बॅटरने मात्र ताबीजने नकार दिलाय. 1 धाव धावफलकावरती जोडते. 15 धावसंख्या झाली आहे. धावफलकावरतीचा पाहिला 15 धावसंख्या जाऊन जोडली जाते. उर्वरित जर पाहिला अजून 5 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. बॅटिंग मार्कवरतीचा पाहिलं ताबिश टेनिस विश्वातील एक नामवंत बॅटर आणि बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया ओव्हर क्रमांक 2. फुलर लेनचा बॉल, बॅटची एज घेतली आहे. इथे पाहायचंय बॉल जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, परंतु इथे जर पाहिलं बॉल गॅदर केलाय, पकडलाय. एकेरी धाव पाहायला मिळते. एकंदरीत या ठिकाणावरून असं वाटलं की एज घेतली, बॉल लागलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावलाय की काय.
परंतु नाही, बॉल त्याच्या देखील डोक्यावरनं निघून गेला आणि इथे पाहता पाहता एक धाव फलकावरती जोडली गेली आहे. नक्कीच षटक क्रमांक 2 टाकलं जातंय. गोलंदाज कुशलला मात्र मार्गस्थी लावलाय. धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे अर्थातच 16 ही धावसंख्या झाली आहे. बॅटिंग स्ट्राईक वरतीचा पाहिला सलाह पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू होता, यष्ट्यांच्या मागे चुकी झाली. तर नक्कीच पंच काय निर्णय देतात, आमचे अंपर्स आहेत, ऑफिशियल्स पंच, एपी पॅनलचे पंच आज कामगिरी पार पाडतायत. नक्की सर, थँक्यू. 22 स्वरूपामध्ये ही धाव मात्र धाव फलकावरती जोडली जाते आहे. येणाऱ्या काही क्षणातच आपल्याला सेमीफायनल आणि फायनल पाहायला मिळेल. पुढची मात्र जे संघ क्वालिफायर होतील सेमीफायनलसाठी प्रत्येक बॉल त्यांचा 77,000 आणि 55,000 रुपयाचा असणार आहे. ते मात्र आपल्याला पाहायचं आहे येणाऱ्या काही वेळातच. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल, बॉलला स्वीप केलं, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल जाईल सरळ, दन करत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. हाय हँडसम चौकार, 4 धावा. थोडासा आवाज कमी करायचा आहे, थोडासा करायचा आहे. हॅलो, 1 2 3 माईक चेक. हॅलो, थँक्यू. तर नक्कीच षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. पुन्हा फुलर लेनचा बॉल होता, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, ताबीचा प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली धाव फलकावरती जोडली जाते ती म्हणजे 21. उर्वरित एक बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज गोलंदाजी करतोय कुशल. उर्वरित आता मात्र सेमीफायनल आणि फायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी जर पाहिलं सेमीफायनल मध्ये बॉल आउट देखील पाहायला मिळणार आहे आणि बॉल आउट मध्ये जो जास्त स्टंप हिट करेल तो मात्र काय फटका सजवलाय. 1 नंबर फटका पाहायला मिळतोय. येतोय हँडसम षटकार. थँक्यू व्हेरी मच. हॅलो, बॉल द्यायचा, बॉल नवीन बॉल द्यायचा विनंती असेल. थँक्यू. चला जाऊया शेवटच्या मॅच कडे आपण जायचंय.
पुन्हा फुलर लेनचा बॉल ऑन साइडला खेळलाय, बॉल हवेमध्ये आहे, खेळाडू येत आहेत, विकेटचं पतन झालंय, विकेट जर पाहिली बाद होते. इथं मात्र थर्ड एम्पर घेतला जातोय. रवी सर आपण पाठी यायचंय, थर्ड एम्पर घेतला जातोय, हाईट नोचा आपण चेक करायचंय बिमर चेंडू साठी. थँक्यू व्हेरी मच. येस, आताचा नो बॉल घोषित केला जातो. बिमर चेंडू फ्री हिट असेल. पंचांनी मात्र थर्ड एम्पर कडे डिसिजन मागितलं, त्यानंतर जर पाहिलं तर नक्कीच नो बॉल पण घोषित केला गेला. धावसंख्या जर पाहिली धाव फलकावरती जाऊन पोहोचली, ती म्हणजे 35 धावसंख्या. 1+1 2 धावा पाहायला मिळत आहेत. 35 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चला जाऊया षटक क्रमांक 3 कडे. गोलंदाज पाहायला मिळतो चिराग, बॅटिंग मार्क वरती ताबिश आणि सलाह पाहायला मिळत आहेत. फ्री हिटचा पुरेपूर फायदा, एक्स्ट्रा कव्हर रिझन, डाऊन ऑफ साइड. काय फटका सजवलाय, 1 बाउन्स बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र ताबिश थांबण्याचं नाव घेत नाहीये, चांगली फलंदाजी करतोय, चांगला बॅट्समन आहे. कलात्मक शॉट त्याचे पाहायला मिळत आहेत. 4 धावा पाहायला मिळतात. येतोय चौकार, 4 धावा. पुन्हा जर पाहिलं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांनी मात्र डॉट बॉल घोषित केलाय. पाहूया बॉल किती झाले तिथे. 5 बॉल 4, 5 बॉल झाले असतील सर. चार बॉलचा खेळ झालाय. उर्वरित जर पाहिलं अजूनही 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. पाहूया 2 बॉल मध्ये काय पाहायला मिळतंय, काय घडतंय मैदानामध्ये ते देखील पाहूया. पुन्हा चांगला शॉट ताबिशच्या बॅट मधून येतोय. हाय हँडसम, ओहो गुड बॅटिंग ताबिश. काय फलंदाजी केली जाते तुझ्या माध्यमातून. एक कलात्मक शॉट पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या डोक्यावरून मारला बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकद आहे, हाईट आहे आणि फलंदाजी देखील तितकीच चांगली करताना पाहतोय, तो म्हणजे बॅटर ताबीज पाहायला मिळतोय. जाऊया षटक क्रमांक 3 च्या शेवटच्या बॉलकडे. 1 टू गो. पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. पाहूया पंच काय निर्णय देतील. अपील केलं जातंय. पंचांनी मात्र ओव्हर घोषित केली आहे. षटक क्रमांक 3 ची समाप्ती झाली आहे. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 45. 1 लॉस टीम अल्फा. हॅलो 1 2 3 माइक चेक. बस चला पाहूया षटक क्रमांक 4 साठी कुठला गोलंदाज दाखल होतोय मैदानामध्ये ते देखील पाहूया आपण. षटक क्रमांक 4 जर पाहिलं किरण गोलंदाजी मार्क वरती येतोय तर स्ट्राईक वरती जाईल. अर्थातच सलाह पाहायला मिळेल. पर्व पहिलं अतिशय रंगतदार स्थितीमध्ये सर्व सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. ब्लू टी शर्ट प्रशांत 09 जर्सी नंबर. सर जी थोड़ा सा साइड में खड़ा रहिए. किरण गिन्नलने जर विकेट्स घेतले. पीएनसीसी बॉईज यांस कडनं 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. किरण पारितोषिक आले तुझ्यासाठी रोख रुपयाचं. पाहूया विकेट्स घेतोय काय. फुलर लेनचा बॉल होता, स्वीप केलाय बॉलला. बॉल जर पाहिला कुठे गेला बॉल, 22 स्वरूपामध्ये एक धाव पाहायला मिळेल. सर थोडं बाजूला. थँक्यू व्हेरी मच. शेवटचं षटक आहे, निर्णायक षटक आहे. इथे मात्र जर पाहिलं आतापर्यंत ताबीच्या बॅटमधून धावसंख्या 4-4-1-4.6 मोबाईल नंबर जणू त्यांनी आमच्या स्कोरिंग बोर्डवरती दाखल केलाय. 29 धावांवरती खेळतोय. धावसंख्या जर पाहिली पोहोचली होती 46 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 46 धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती. उर्वरित अजूनही जर पाहिले
5 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे मात्र पुल केलं शॉटला, डीप स्क्वेअर लेगला बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय हँडसम लांबलचक षटकार, 6 धावा. बॉल द्यायचा, बॉल जुना बॉल द्यायचा प्लीज. धावसंख्या जर पाहिली 6 ने पुढे सरकले जाऊन पोहोचले ती 52 या धावसंख्येवरती. आता मात्र ताबीज मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. नक्कीच ताबीजला देखील भरपूर पॉइंट्स आणि रकमेने विकत घेतला असेल या संघाने, अर्थातच अल्फा या संघाने. कारण की प्रत्येक टीम जर पाहिली अतिशय चांगल्या स्थितीमध्ये रंगत स्थितीत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा फुलरलेनचा बॉल होता, शफल झालेत, बॉल मारलाय, खेळाडू येतोय, झेल सोडली आहे, ताबीजला संधी दिली आहे आणि ताबीज आता थांबेल तर ताबीज कसला अनुभवलंय त्याच्याबरोबर खेळलेत, त्यामुळे आम्हाला याचा खेळ जणू माहिती आहे. आता तो मात्र थांबणार नाहीये. संघाला मात्र आता 3 बॉल मध्ये कमीत कमी 2 षटकार तरी मारून देणारे एवढं तर नक्की असेल. गोलंदाज आता जर पाहिला थोडा बॅकफुटवर गेलाय तो म्हणजे किरण, त्यासाठी संधी आहे. विकेट्स घेतला तर 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं जातंय SM बॉईज यांच्या माध्यमातून. पाहूया किरण विकेट्स घेतोय का. आणि इथे जर पाहिला टॉप एज घेतली आहे, बॉल हवेत, यष्टीरक्षक येतोय आणि इथं त्यांनी देखील चुकी केली आहे, थांबला. येस, इथे मात्र पाहायला मिळतंय फेकी जरी पाहिली तर पोहोचलाय. सुंदर आणि बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते टीम अल्फाच्या माध्यमातून. जिथे 2-2 तुम्ही अशी संधी द्याल तर त्या संधीचं सोनं काय, तो नक्कीच वीर खोदल तो सोन्याची, असा तो बॅटर आहे, तो म्हणजे ताबीज. हॅलो, बस बस ना ना बस बस. तर उर्वरित जर पाहिले अजूनही 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे आणि या 2 बॉल वरती आता पाहूया कशा प्रकारे हल्ला चढवला जातोय. ताबीजच्या बॅट मधून पाहूया अजून किती धावा येत आहेत. किरणने मात्र चांगली गोलंदाजी केली आहे, शॉर्टम बॉल फिरकावलाय, बॉल जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने. पाहूया अंपर्स काय डिसिजन देतात. येस, इट्स अ 6 पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगला एक हाय हँडसम षटकार पाहायला मिळाला. का नाही मारणार. जर तुमचे क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू वारंवार झेल सोडतील, त्याला संधी देतील तर तो संधी सोडणार नाहीये मित्रांनो. तो मात्र तुम्हाला चौकार आणि षटकारामध्येच त्याचे तुम्हाला धावा पाहायला मिळतील. जणू काही जर पाहिलं ताबीज शाळेमध्ये असताना फक्त 4 आणि 6 पाढे पाठ करायचा, तशीच धावसंख्या आमच्या धावफलकावरती लागली आहे. शेवटचा बॉल असेल 4थ्या षटकातील. महागडे षटक किरणचं पाहायला मिळतंय, पारितोषिक होतं रोख रकमेचं, परंतु दोन्ही खेळाडूंनी निराश केलंय. पुन्हा उलरलेनचा बॉल हलक्या हाताने फ्लिक केला, स्क्वेअर लेगला खेळाडू येत आहेत, बॉल पकडतील. तत्पूर्वी जर पाहिलं फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या जर पाहिली 4 षटकाखेरीज जाऊन पोहोचली ती 64-65 धावांचं लक्ष असेल विजयासाठी टीम रामपेट प्रॉपर्टीज या संघाला. ठीक आहे सांगतो मी. ते बोल ना, ह्या मॅच नंतर 5 मिनिटाचा ब्रेक आणि लगेच बॉल आउट साठी लिस्ट 5 मिनिटं पण नको, 2 मिनिटाचा ब्रेक. हे लोक आता खेळून आलेत म्हणून बोलतोय. अरे हे वाले आहेत ना, ते खेळून आलेत, त्यांचा 5 मिनिटाचा ब्रेक दे त्यांना, चालेल. 5 मिनिटाचा ब्रेक दे, आपण ते ओव्हरचा करू. बॉलरची नावं आमच्यापर्यंत लगेच अंपायर्स पर्यंत पोहोचवा. हां, ब्रेक अनाउन्स करू. हां मग चालेल. आपण कॉल केला का ते लगेच माहित आहे. आपण जर हे केलं ना 5 मिनिटं हे करा, बाकीच्यांनी रेडी राहा. युवी चॅलेंजर फॅल्कन हे बोलून ठेव. बोल की तुमच्या बॉलरची नावं आत्ताच आमच्या ऑफिशियल स्पॉन्स आमच्या बसले, त्यांच्याकडे 3 बॉलरची नावं द्या म्हणून. ठीक आहे, 2 टीमला सांगतो, या टीमचं नंतर. यस यस, त्यांचं आपण घेऊ. पहिल्या 2 टीमकडे नावं द्यायला सांग 3 बॉलरची.
मॅच क्रमांक क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना आपण पाहतोय आणि क्वार्टर फायनल मध्ये आपल्याला पाहायचं आहे 65 धावांचं लक्ष ठेवलं टीम अल्फा या संघाने. या धावा पाहूया रॅम्पॅट प्रॉपर्टीज कशा प्रकारे पूर्ण करतायत, कारण की जर पाहिलं तर अल्फा येस सर मॅचला सुरुवात करायची आहे. थँक्यू सर. पंच म्हणून जर पाहिले दोन्ही पंच आमच्या आघाडीचे पाहायला भेटतात ते म्हणजे केणी सर, तर लेग पंच म्हणून जर पाहिलं रवी सर यांना आपण पाहू शकतो. मॅचला सुरुवात होते. मॅच क्रमांक 3 क्वार्टर फायनलचा सामना. त्यानंतर लगेचच आपण बॉल आउटला सुरुवात करू. त्यानंतर जर पाहिलं एक सेमीफायनल आणि मेगा फायनलला सुरुवात करूया. मॅच क्रमांक 3 साठी दोन्ही संघांना पुन्हा शुभेच्छा. एक चांगला खेळ पाहायला मिळेल. दोन्ही बॅटर मैदानात दाखल झाले. शुभम आणि जुनेद. गोलंदाजीसाठी आले गोलंदाज एम जे मिराज. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय त्यांना. जातोय गोलंदाजी मार्क वरती. पहिलं षटक 10-15 पावलांचं रन पाहायला मिळतोय. गोलंदाज मिराज. पहिलाच बॉल जर पाहिला डाऊन द ऑफ साइड खेळाडू आहेत कव्हर रिझन मध्ये तैनात केलंय त्यांना, परंतु इथे जर पाहिलं 10वीचा श्री गणेश पाहायला भेटतोय टीम रामपेट प्रॉपर्टी या संघाचा. गोलंदाज जर पाहिलं गोलंदाजी मार्क वरती मिराज यांना आपण पाहतोय. उर्वरित 3 सामने फक्त शिल्लक आहेत, ते देखील आपल्याला 4-4 षटकांचे पाहायला मिळतील. सेमीफायनल आणि फायनल मेगा फायनल देखील जर पाहिले तर तेही 4-4 षटकांचे आता खेळवले जातील. जाऊया क्वार्टर फायनलच्या मॅच कडे. महत्वाची मॅच चालू आहे. दोन्ही बॅटर मैदानात दाखल झालेत. अर्थातच जुनेद आणि शुभमची जोडी आली आहे. आघाडीची जोडी टीम रामपेट प्रॉपर्टीज या संघाच्या माध्यमातून. फुलर लेनचा बॉल, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. यश त्यांच्या मागे जर पाहिला डॉट बॉल पाहायला मिळतोय. अर्थातच चांगली सुरुवात केली आहे गोलंदाज पाहिलं तर मिराज या गोलंदाजाने. बॅटिंग मार्क वरतीचा पाहिला शुभम फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्क वरतीचा पाहिला आपल्याला मिराज गोलंदाजी करतोय. एक चांगलं समीकरण देखील आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. महत्वाचे उर्वरित फक्त 2च सामन्याच्या पुढे जातील. बॅटची एज घेतली आहे. सॉफ्ट डिस्मिसल पाहायला मिळतोय. गोल्डन डकचा शिकार झालाय. इथे मात्र खेळी समाप्त झाली आहे, ती म्हणजे जुनेद या बॅटरची. एक महत्वाचा खेळाडू बाद झाला. जुनेद गोल्डन डकचा शिकार झालाय. त्यानंतर जर पाहिलं कमबॅक केलं टीम अल्फा या संघाने. आघाडीची टीम पाहायला मिळते. यानंतर मात्र खरी मैदानामध्ये गंमत पाहायला मिळणार आहे, ती म्हणजे बॉल आउटची. जो जास्त स्टंप हिट करेल तो संघ जाईल मेगा फायनल मध्ये 2025. काय नाव आहे? तर बॅटिंग मार्क वरतीचं पाहिलं विनोद या बॅटरला आपण पाहतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर विनोदने देखील चांगली फलंदाजी केली आहे, परंतु इथे कुठेतरी आता त्याला बॅटचा फेस खोलावा लागेल. इथं वेळ घ्यायचा नाहीये, कारण की फक्त 4 षटकांचा सामना आहे आणि धावसंख्या जर पाहिली 24 बॉल मध्ये 65 धावा आपल्याला करायच्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती आपण मिराजला पाहतोय. पॉवर प्लेचं षटक टाकलं जातंय. शॉर्ट टर्म बॉल टाकला जातोय. बॉलला पुल केलं जातंय. खेळाडू नाहीये. 1 बाउन्स बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. येत्या 4 धावा चौकार पाहायला मिळतोय. तर नक्कीच जर पाहिलं 4 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित धावसंख्या जर पाहिली 5 धाव फलकावरती पाहायला मिळते. तर नक्कीच पहिल्या षटकातील शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. आतापर्यंत मिराजने गोलंदाजी चांगली केली आहे आणि इथे जर पाहिलं 1 विकेट देखील त्यांनी मिळवली आहे. उर्वरित 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. पुन्हा सुंदर चेंडू, पुन्हा बॅकवर्डला बॉलला ढकलून दिलाय. खेळाडू बॉलवरती येतोय, पकडतील. तत्पूर्वी जर पाहिलं 1 धावा पूर्ण केली जाते या मॅच मधून. चांगली सुरुवात म्हणता येईल टीम अल्फा या संघाची. बॅटिंग देखील तितकी चांगली केली, त्यानंतर गोलंदाजी देखील तितकी चांगली पाहायला भेटते. षटक क्रमांक 1 मधील जर पाहिलं 1 बॉलचा खेळ मात्र अजूनही शिल्लक आहे. या 1 बॉल मध्ये पाहूया आता शेवटच्या बॉलवरती पॉवर प्लेच्या बॅटिंग मार्क वरतीचा पहिला बॅटर जर पाहतोय आपण शुभम बॅटिंग मार्क वरती येईल. पाहूया त्या शेवटच्या बॉलवरती किती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
पुन्हा चांगला फटका, बॉल हवेमध्ये आहे, खेळाडू येत आहेत, नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रायबल होतोय, परंतु पाहता पाहता इथे फक्त एकच धाव. येस, पंचांनी नो बॉल दिलाय. पॉपिंग क्रीज, थँक्यू. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल दिला जातोय. या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. 2 धावा इथे धाव फलकावरती जोडल्या जातील. धावसंख्येत बदल, धावसंख्या जाऊन पोचली आहे, ती म्हणजे अर्थातच 8 ही धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचा बॉल फ्री हिटचा बॉल असेल. बॅटर आपण लक्ष ठेवायचं आहे, कारण की अनुभवी सर्व आमचे 4 पंच सकाळच्या सत्रापासून पंच म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची स्पर्धा आपण पाहतोय. फ्री हिटच्या बॉल वरती प्रहार केलाय. बॉल जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. शेवटच्या बॉल वरती एक हाय हँडसम चौकार. धावसंख्येत बदल झालाय. स्कोरबोर्ड वरती 12 धावसंख्या झाली आहे. 12च्या सरासरीने जर आपण खेळलात तर नक्कीच 48 धावसंख्या फक्त होईल, परंतु आपल्याला 12च्या सरासरीने नाही तर आपल्याला 18च्या सरासरीने धावसंख्या पूर्ण करायची आहे येणाऱ्या षटकांमध्ये. 16. हो येस, पण आता वाढलेत तिकडे, कारण की 12च्या सरासरीने पहिली ओव्हर गेली आहे. आता 4 धावा वाढल्यात, त्यामुळे मी नक्कीच सांगितले ती 18ने आपल्याला पूर्ण करावी लागेल. पाहूया षटक क्रमांक 2 कडे. चला वेळ घेऊ नका. विनंती असेल ताबिश, विनंती असेल आपण टीम मीटिंग कमी करा. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपण संघाचे कॅप्टन आहात, त्यामुळे आपल्याला विनंती असेल की आपण संपूर्ण टीमला आपल्या विकेट जवळ कोणालाही बोलवू नका. जो निर्णय असेल तो ऑन दी स्पॉट तुम्ही यष्टांच्या मागूनच द्या. पाहूया षटक क्रमांक 2 कडे कोणाच्या हातामध्ये गोलंदाजी करण्यासाठी दिली जाते आहे. चला ताबिश, आपल्याला विनंती करतोय आपण वारंवार वेळ घेऊ नका प्लीज. मॅचला सुरुवात करा. अजून आपल्याला 2 सामने पूर्ण करायचे आहेत, याची देखील आम्हाला आपल्याला विनंती असेल. पुन्हा जर पाहिली बॅटची एज घेतली, इथे मात्र विकेटचं पतन झालंय. खेळी समाप्त झाली आहे. अर्थातच बॅटर जर पाहिला शुभम जाईल माघारी. बॅटची लिडिंग एज घेतली. यश त्यांच्या मागे मात्र ताबीज तैनात होते, त्यांनी मात्र चुकी केली नाहीये. विकेट क्रमांक 2, दुसरा धक्का बसलाय अर्थातच 12 या धावसंख्येवरती. हळूहळू जर पाहिलं अमोल तर रन रेट देखील इथं वाढत चाललाय, कारण की 65 धावा करायच्या आहेत, इझी नाहीयेत त्या. आणि समोर जर पाहिलं चांगले गोलंदाज आहेत टीम अल्फा या संघाकडे, आणि गेम कसा चालवायचा हे ताबीजला पूर्णपणे माहिती आहे आणि ताबीज त्याचाच पुरेपूर फायदा घेतोय, त्याच्याकडे अनुभव आहे. नक्कीच नेक्स्ट बॅटर मैदानात दाखवलं होतं कुशल, आपण पाहू शकतो बॅटिंग मार्क वरती. आता पाहूया कुशल कशा प्रकारे फलंदाजी करेल. लहान मुलांना विनंती आहे आपण मैदानामध्ये बॉल पाठवायचा नाहीये. एकंदरीचा पाहिलं या स्पर्धेमध्ये तब्बल 12 संघांनी सहभाग घेतला होता. 12 संघांमधून जर पाहिलं प्रत्येक संघांमध्ये 13-13, 14-14 खेळाडू दिले होते. ऑप्शन करण्यात आलं त्यांचं, आणि ऑप्शन मधून प्रत्येक संघाने 12 संघ मालकांनी पाहिलं जर गेलं तर टीम निवडली, टीम बनवली, आणि पाहता पाहता जर पाहिलं ती स्पर्धेत देखील उतरवली. अपील केलं जातंय. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. येस, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. बॅट बॉलचा संपर्क नाहीये, परंतु बॉल जर पाहिला तर यष्ट्यांच्या वरून गेला, आणि तिकडे मात्र एक डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरतीचा पाहिलं अभिषेक गोलंदाजी करतोय. पहिल्याच बॉलला जर पाहिलं विकेट्स मिळवली. दुसरा बॉल डॉट पाहायला मिळतोय. लहान मुलांना विनंती आहे आपण प्रॅक्टिस करायची नाहीये. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अभिषेकने मात्र आता बॅटर, नवीन आलेल्या बॅटरला अर्थातच कुशलला आपल्या जाळ्यात अडकवलं फिरकीच्या.
चांगला बॉल फिरवतोय, समोरून बाहेर काढतोय, यष्टांच्या मागे ताबीज देखील सांगतोय प्रकाश कशा प्रकारे तुला बॉल कुठं टप्पा सोडायचा आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल, इथे मात्र बॉल आला रडार मध्ये आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेतलाय. बॉल जातो सरळ डाऊन द लेग साइड, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. दणदणीत कणकणी षटकार, बॉल द्यायचा तिकडे, बॉल आहेत पहा. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ झालाय, 1 टू गो असेल. दुसऱ्या षटकातील धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 18 ही धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. मेहनत केली जाते आणि काही मेहनत पाहायला मिळते ते देखील आपल्याला पाहायचं आहे. कारण की जवळजवळ जर पाहिलं आतापर्यंत अल्फा या संघाने रामपेट प्रॉपर्टीज या संघाला थांबवलंय. डाऊन द ऑफ साइड बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉल घोषित केला जातो पंचांच्या माध्यमातून. 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. 19 ही धावसंख्या पाहायला मिळते. आणि त्यानंतर जर पाहिलं षटक क्रमांक 3 साठी मात्र पाहूया कुठला गोलंदाज दाखल होतोय गोलंदाजी करण्यासाठी. आताच आता पहिला बाईज आपल्याला पाहायला मिळते. खाशील ना केळी तिकडे दे ना आपल्या केळी पाहिजे. रवी सर आपल्याला केळी हवी असतील तर आपण घ्यायची आता बघा. तब्येत बनवा रवी सर. तर नक्कीच आपण पाहतोय. जाऊया पुन्हा षटक क्रमांक 3 कडे. गोलंदाजी मार्गवतीचा पहिला उंचा पुरा गोलंदाज ताबिश. त्याच्याकडे टेनिस बॉल रबर बॉलचा पूर्ण अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा तो आता आपल्या षटकामध्ये दाखवेल नक्की षटक क्रमांक 3 मध्ये. कारण की आतापर्यंत 2 षटकामध्ये रोखलंय ते म्हणजे अर्थातच 20 या धावसंख्येवरती. अजूनही येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 45 धावांचं लक्ष असेल विजयाच्यासून ऑन आहे. जर ताबीजवरती हल्ला प्रत्ययाला चढवलं एकंदरीत जर सांगितलं 30 रन जर आले चुकून 5 षटकार आले तर मात्र शेवटच्या षटकामध्ये मॅच वरती रंगत वाढेल. परंतु ताबीज ही संधी देतो की नाही, बॅटर त्याच्यावरती हल्ले चढवतात की नाही ते मात्र या षटकामध्ये आपल्याला पाहायचं आहे. जाऊया आपण षटक क्रमांक 3 कडे. मॅच क्रमांक 3 क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना, त्यानंतर एक सेमीफायनल आणि फायनलला सुरुवात होईल. येस बॅटची लिडिंग एज घेतली. सॉफ्ट डिसमिसल खेळाडू आहेत आणि इथे मात्र पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन झालंय. विकेट क्रमांक 3 कुशलची खेळी समाप्त झाली आहे. कुशल जातोय मैदानाच्या बाहेर नाराज जाऊन. तुला कोणतरी शोधायला आलेले शोधायला 2 मुलं होती, 1 मुलगी होती. तर जाऊया आपण षटक क्रमांक 3 कडे. गोलंदाजी मार्कवतीचा पहिला ताबिश बॅटर लगेच आपण मैदानात या. प्लीज विनंती असेल थोडी घाई करा प्लीज. अनिकेत मंडळनी जर 3 षटकार ठोकली तर 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल अजू किन्नल यांसकडनं. अनिकेत तुझ्यासाठी मागापासून पारितोषिका लावली जात आहेत, त्याचा फायदा मात्र घेताना तू दिसत नाहीयेस. अनिकेत मंडल आपने 3 षटकार मार दिए तो आपको 2000 रुपए का रोक रकम दिया जाएगा. हर्षल लक्केश्री इनके पास से 5000 रुपए का रोक पारितोषिक रहेगा. डोमिनिक सर के पास से 5000 रुपए का पारितोषिक रहेगा. बॉल आडव्या बॅटने खेळलाय
खेळाडू आहे नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय. तर अनिकेत माझ्या मते असं वाटतं की खूपच नावाजलेला खेळाडू दिसतोय तुमच्या विभागामध्ये म्हणून तुम्ही त्याच्यावरती पारितोषिक लावताय. अनिकेत अण्णा उर्फ पोलाड म्हणून ज्याला संबोधलं जातं आमच्या मुंबई सेंट्रल विभागामध्ये आणि तोच बॅटर म्हणजे मैदानात दाखल झालाय अनिकेत. पुन्हा फुलर लेनचा बॉल चुकीची गोलंदाजी पाहायला मिळते. बॉल द्यायचा लगेच विनंती असेल बॉल द्यायचा नवीन बॉल द्यायचा बॉल जुना बॉल द्यायचा. थँक्यू. 6 धावा इथे धाव फलकावरती जोडले जात आहेत. धाव संख्या जर पाहिली जाऊन पोहोचली ती 27. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. अजूनही 3 बॉल मात्र शिल्लक आहेत. एकंदरीत बॅटिंग मार्क वरती बॅटर पाहिला विनोद आपल्या संघासाठी लढतोय झगडतोय परंतु त्याला साथीदार कोणी समोर पाहायला मिळत नाहीये. पुन्हा फुलर लेनचा बॉल खेळाडू येत आहेत बॉल पकडतील आणि बघता बघता जर पाहिलं एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे या मैदानामध्ये आणि या मॅच मध्ये. दोन चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. अकूट टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न पंचांनी दंडित केलाय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि 1 धाव एक्स्ट्रा ही धाव फलकावर. तर नक्कीच आपण जातोय. हॅलो हॅलो थँक्यू. तर नक्कीच आपण जातोय. आताचा बॉल जर पाहिला काय आलाय चौकार मारलाय आताचा बॉल म्हणजे नक्कीच धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या जर पाहिली धाव फलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे डबल डिजिट मध्ये 33 धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे आडव्या बॅटने पुन्हा खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 ची देखील समाप्ती झाली आहे. धावसंख्या जर पाहिली 33 विजयासाठी अजूनही 32 धावांचं लक्ष असेल येणाऱ्या 6 बॉल मध्ये. पाहूया मॅच क्रमांक क्वार्टर फायनल 3 कडे आपण जातोय. थोडा आवाज वाढवा ना बाबा कमी वाटतो थोडा. हॅलो आवाज थँक्यू. चल विनंती असेल ताबिश हॅलो 6 बॉल 6 षटकार मारले आमचे मित्र हर्षल लकेश्री यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक रोख दिलं जाईल बॅटरला. म्हणजे नक्कीच जर पाहिलं बॅटरवरती सध्या पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय परंतु हे इथं पाहायला मिळत नाही की मोठा फटका मारू आपल्या संघाला जिंकून देऊया कारण की ते एकेरी धाव नाही घेतली आहे. संपूर्ण 5 बॉल मात्र तो फेस करणार आहे. खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे. 3 6 जर मारले तर 2,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आमचे मित्र हर्षल लकेश्री यांच्या माध्यमातून पहिला षटकार ठोकला जातोय. अजूनही तर धावसंख्या विजयासाठी हवी असेल ती म्हणजे 4 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष असेल. जरूर 4 षटकार जरी लागले तरी पण जवळजवळ विजय संघ ठरेल तो म्हणजे अल्फा. परंतु गोलंदाजाने मागच्या मॅच सारखी तर चुकी केली. वाईट बॉल टाकला नो बॉल टाकला आणि षटकार आला तर मॅचचं गणित आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. कारण की या संध्याकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं बरेचसे आमचे मान्यवर उपस्थित झालेत. पुन्हा फुलर लेनचा बॉल हर्षल जी तयार रहिये. हर्षल लकेश्री यांनी पारितोषिक लावलंय. संघाचे संघमालक होते. 2 षटकार बॉल द्यायचा आहे जुना बॉल द्यायचा आहे. जर या बॉलला 3रा षटकार आला तर हर्षल भाई 2,000 रुपए और यहाँ पे देख सकते विकेट्स मिल चुकी है. देखते ही देखते 2 उनके बैट से लगातार 2 6 देखने के लिए मिले थे पर बाद में देखा कि ऑन साइड में खेलने का प्रयास था
थोड़े से बैकफुट पर गए और यहाँ पे अच्छी कैच देखने के लिए मिल गई हमें इस प्रतियोगिता के मैच में। हैट्रिक बॉल किती उरले? हर्षल भाई खाली 2 बॉल बाकी आहे आणि जवळजवळ विजयाकडे वाटचाल केली टीम अल्फा या संघाने। चला लगेच दोन्ही टीम तयार राहायचंय, जे क्वालिफायर झालेत क्वार्टर फायनल सेमीफायनल साठी त्या टीमने तयार राहायचं आणि आपले 3-3 बॉलरची नावं 3-3 फक्त बॉलर आतमध्ये येतील आणि इथे पहिला पुन्हा बॉलला पुल केलाय, पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय षटकार। आर्यन आहे शेवटचा बॉल असेल आणि जवळजवळ संघ सेमीफायनल मध्ये तिसरा दाखल होतोय। येणाऱ्या 2 ते 1 मिनिटांमध्ये मी घोषणा करेल। टीम अल्फा विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि दोन्ही संघाने आपले 3-3 बॉलर मैदानामध्ये पाठवायचे आहेत। येणाऱ्या काही वेळातच आपण बॉल आउट खेळणार आहोत। जो जास्त स्टंप उडवेल, जो जास्त स्टंप हिट करेल तो मात्र जाईल मेगा फायनल मध्ये।